नमस्कार. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. नक्की ऐका, आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या कादंबरीतली सर्व पात्र घटना काल्पनिक आहे. याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध आढळून आला तर निव्वळ योगायोग समजावा. गेल्या भागात आपण ऐकलं, पांडुरंग मर्गासोबत बाजारला गेला आणि तसाच बोर्डिंगच्या शाळेत निघून गेला. तिथं गुरुजींना सांगितलं की मी काय पुन्हा जाणार नाही आता गावाकडं, मला लग्न करा म्हणतात. गुरुजींनी त्याच्या घरच्यांना समजावून सांगेल असं सांगितलं. त्याची पुन्हा शाळा सुरू झाली. दगडू अण्णानं त्याच्या पुतण्याला आणि सुनाला पाठवलं आणि घेऊन यायचं सांगितलं. त्यांनी त्याला समजावून पुन्हा घेऊन आले. घरी आल्यावर पांडुरंगनं दगडू अण्णाला पाहिलं आणि खूप रडायला लागला. तो रडायला लागला, सगळे रडायला लागले. आणि मग शेवटी पांडुरंगनं सांगितलं की अण्णा, तुला वाटत असेल, तुझी इच्छा असेल तर तू म्हणाल तिथं, म्हणाल त्या ठिकाणी, म्हणाल त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे. पांडुरंगच्या समजूतदारपणाचं सगळ्यांना कौतुक वाटलं. अण्णाची मात्र आता तब्येत आणखी ढासळली होती. खूप फजिती सुरू होती. रात्री इराकतीला जायचं, दिवसभर धोंडानं काम करायचं आणि रात्री जागायचं. तिला झोप आवरत नव्हती. आणि मग कधी धोंडा, कधी गजरा, कधी मर्गा, अशा पद्धतीनं आळीपाळीनं दगडूची सगळे सेवा करत होते. आता पुढे दिवाळी महिन्यावर येऊन ठेपली होती. घरात आजारी माणूस, लग्नाची तयारी करायची. धोंडाला दिवसभराचं राबणं, रातचं जागण्यानं दुखणं आलं होतं. ती कणत कुथत अविश्रांतपणे साऱ्या गोष्टी करीत होती. अण्णांचा पाय सेकून नुकताच तिचा डोळा लागला होता. पानईच्या कडाला झोपलेल्या धोंडाच्या कानात पानईच्या गारठेला आलेलं लांबडं किडू गेलं. अंधाऱ्या रात्री धोंडानं बोंब ठोकली. काय करावं तिला कळेना. ती मोठमोठ्यानं ओरडू लागली. आजूबाजूच्या लोकांना वाटलं अण्णांचं काही बरं वाईट झालं की काय, म्हणून धोंडा जीव काढून ओरडतीया. सुमा, तायमा, रघु, लिंबा, मर्गा, गजरा सारी जण धावली. काय झालं धोंडाला असं म्हणून विचारू लागली. तिला काय सांगावं हेच कळेना. ती आपल्या कानावर हात ठेवून थैथया उड्या मारू लागली. तिच्या आकांत तांडवानं काय झालंय म्हणीत अण्णा आपल्या जागेहून लांब सरकत आला. मात्र धोंडा काहीच न सांगता नुसती रडत होती. गजरानं दिवा लावला. धोंडानं कानात काहीतरी गेल्याचा इशारा केला. कानात आत कसा उजेड पडणार? दिवा नाही, कुणाला काहीच बघता येईना. कानातून रक्त वाहू लागलं. किडा आतल्या आत धोंडाचा कान चावून रक्तबंबाळ करीत होता. तशी धोंडा बोंबा मारीत होती. कुणीतरी कानात पाणी सोडाय सांगितलं. सुमानं रांजणातलं पाणी घेऊन धोंडाच्या कानात टाकलं. तसं किड्यानं जास्त चावायला सुरुवात केली. लांबड्या किड्याला मागं येणं जमेना. किडा पुढचा कान टोकरत जाऊ लागला. किडा मागं सरकताना सुमाच्या दिसत्या डोळ्याला किडा बाहेर यायचा प्रयत्न करतोय असं ध्यानात आलं. तिनं नाचकानं कानात घालून बाहेर आलेली शेपटी धरून ओढली. बोटभर लांब सडक गोम चावून चावून लाल झाली होती. तिनं धोंडाचा अख्खा कान कुरतडून खाल्ला होता. गोम बाहेर काढली, पण कानातून वाहणारं रगात थांबत नव्हतं. तिचा तडफडा उठला होता. साऱ्या गावाला औषध देऊन बरं करणाऱ्या दगडू धोंडावर हे नवस संकट आलं होतं. दगडूला जागचा हालता येईना. इचाचा, नांगीचा उतारा ठाव होता, पण गोमीचं औषध नव्हतं त्यांच्याजवळ. तवर आवडानं रडून गरगटा केला होता. साऱ्यांच्या गोंधळानं गावातून एक एक जण येऊ लागली आणि म्हणू लागली, दगडूला काय झालं नाही, धोंडाला गोम चावलीय. असं कळल्यावर माघारी जाऊ लागली. कुणालाच उपाय सुचत नव्हता. अवघड जागेचं दुखणं, काय बी करायला येईना. म्हातारीनं लसूण कडवून तेल कानात टाकायला सांगितलं. तेवढ्या रात्री गजरानं चुरीतल्या इस्तवावर लसूण बारीक करून तेलात टाकला. कडकडा लसूण कडताच बाजूला काढला. तेल कोमट करून कानात 4 थेंब टाकताच धोंडाला थोडा आराम पडला. पण तिला एका कानानं काहीच ऐकू येत नाही असं जाणवलं. सारी आपापल्या घरी निघून गेली. दगडू धोंडा रातभर जागी होती. धोंडाला गोम चावल्यानं दगडूला वाईट वाटत होतं. एकच माणूस घरात धडधाकट होतं, त्याचंही असं. देवा,
कसा चालायचा माया संसाराचा गाडा, असं म्हणून दगडून देवाला हात जोडले. सकाळी धोंडाचं थोबाड सुजून बंब झालेलं होतं. विषारी गोमीनं जिव्हारी दंश केला होता. तिच्या कानाचा पडदा गोमीनं खाऊन घेतला होता. दगडू धोंडाच्या औषधाच्या पलीकडं दुखणं होतं हे. धोंडाला एका कानानं काहीच ऐकू येत नव्हतं. तिची अवस्था वेंधळ्यासारखी झाली होती. कुणी एक म्हणला की धोंडा दुसरंच ऐकायची. तिच्या ऐकण्या बोलण्यामध्ये गैरसमज होऊ लागली. दगडू धरणीला पडून धोंडा बहिरी झाली. मर्गा गजरा दोघंही थकली होती. त्यांचं रोज काय ना काय दुखत होतं. पांडुरंग तालुक्याच्या गावाहून आईच्या कानात गोम गेली म्हणून घरी आला. तो परत शाळेत जाईच ना. रात्री बेरात्री अण्णाला परसाकडीला कोण घेऊन जाणार? अण्णाला आंघोळ घालायला, एका जागी त्याची सेवा करायला पांडुरंगाशिवाय कुणीच नव्हतं. आई धोंडाचे हाल बघून तो घर सोडून जायला धजावत नव्हता. गेला तरी त्याला तिकडं करमत नव्हतं. सारखं गावाकडं त्याचं मन ओढ घेत होतं. दगडू धोंडाचे हाल बघून आपण कशाला अजून ओझं म्हणून मर्गानं स्वतःहून उंबरा वर्जीला होता. अण्णाच्या शेजारी पाटील घोंगडीवर आवडीनं बसला. लका, आमचा घोडा लंगडा झाला राजाव. दगडू अण्णा म्हणजे गावाची शान हाय, गावाचं ज्ञान हाय, आमच्या समद्याचा मान हाय. तवा लवकर नीट हो गड्या अण्णा. म्या कशाचा नीट होतोय नाना? आता डावा पाय पारच लुळा पडलाय. रोज पाय बांधतोया. अंडी, आळीव, कातबोळे, कोरफड, आंबी हळद समधी औषध झाली. म्हणून म्हणलं तोंडा देखत लेकाचं लगीन करावं. पाहुणा बी लई घाईला आलाय. सुनबाई बी बघसाल. म्हणलं ये आण ग पोरीला बाहेर. हिरवागार लंगा पोलकं घातलेली चुणचुणीत पद्मिनी सुमाबाईच्या कडेवर बसलेली होती. तरतरीत नाक, लिंबासारखे टपोरे डोळे, सावळा रंग आणि चमकदार कांती. हसतमुख पद्मिनी सुमाबाईनं समद्यांच्या पुढ्यात उभी केली. लोकांच्या गर्दीत प्रथमच उभ्या राहिलेल्या पद्मिनीनं लाजून आपलं बोट तोंडात घातलं. कुरबा पखालेनं पाटलाच्या पाया पड बाळा, असं म्हणून पाटलाकडे इशारा करताच ती हसत हसत जाऊन चटकन पाटलाच्या पायाला वाकली. पाटलानं सुरती रुपयाचं नाणं पद्मिनीच्या हातात देत, पाहुणं फोडा बरं सुपारी, पोरगी लय झाक हाय, असं म्हणताच उपस्थित एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागली. पाटलाला हिया करून बोलायचं कुणाचं धाडस नव्हतं. पण लिंबा छाती मोठी करून म्हणाला, पाटील सुपारी म्हणताव, देण्या घेण्याचं काय बोलणं नाही अजून. पाटील म्हणाला, बोलत्याल की. पखालेनं पाटलाला दुजोरा दिला. तुम्हाला पोरगी पास हाय, मला काय बी मागू नका. आयुष्यभर लेकीच्या दारात जोड झिजवीन. तिला काय बी कमी पडू द्यायचा नाही. तवा फोडा सुपारी आणि काढा तीथ. 12 वर्षाचा पांडुरंग आणि 6 वर्षाची पद्मिनी यांची तीथ तुळशीच्या लग्नाची काढली. साखरपान देऊन बैठक उठली. पद्मिनी ज्याच्या पाया पड म्हणील त्याच्या मटकन वाकून पाया पडायची. तिच्या पायातले तोडे, त्यातली घुंगरं खळखळ वाजायची. गोडधोड जेवण, नवं कापड चोपड करून अण्णानं पखालेला वाटं लावलं. एका मोठ्या जबाबदारीतून आपण मुक्त झालो असं अण्णाला वाटलं. लग्नाची तारीख जवळ येत होती. जमेल तसं लोकांना सांगावा धाडून कळवलेलं होतं. सुमा रघुला सोबत घेऊन धोंडा जर बाजारी उली उली बाजार करीत होती. एकदाची लग्नाची तिथी जवळ आली. घारीपुरीचा पाहुणा वऱ्हाड घेऊन दारात आला. दगडूबा म्हणला तसा इसीला टिळा लावला. 2 पोती डाळ, 5 डबे तेल, 2 पोती साखर, गहू, तांदूळ गावात उक्तच दिलं. पाटलानं सारी जबाबदारी घेतली. मागं पुढं गावात घरोघरी तेलच्या लाटायला दिल्या. पांडुरंगचं लगीन धूमधडाक्यात लावलं. अण्णानं समद्याला फेटं नेसवली. जमल तसं मर्जीतल्या माणसांना नवी कापडं घेतली. सुनाला दागदागिनं केलं. गुरबा पखालेनं ठरल्याप्रमाणे सारं मनासारखं केलं. लेकाच्या लग्नात घराच्या वस्त्रीतूनच अक्षता टाकणारा दगडू मात्र ढसाढसा रडला. लेकाच्या लग्नात मी लंगडा, बायको बहिरी, असं कसं झालं, असं म्हणून आपल्या कर्माला दोष देऊ लागला. पण दागिन्यानं मढलेल्या आपल्या चुणचुणीत देखण्या सुनाला बघून त्यानं आपला आवेग आवरला.
धोंडानं आता आवडाऐवजी पद्मिनीला कडेवर घेतलं होतं. बाहुला बाहुलीसारख्या पांडुरंग पद्मिनीला गावात जागोजागी गडंगणाचं जेवण, अख्ख्या गावाला कौतुक. दगडू गावात कुणाच्याच लग्नाला रिकाम्या हातानं जात नसे. त्याच्या आमदनीच्या काळात कमराला सुरती रुपयाची कन्हाळी होती. त्या कन्हाळीतून हातात येत्याल तेवढं पैसं तो नवरा नवरीला देत असे. तो कधीही पैसे मोजीत नव्हता, म्हणून गावानं त्याच्या लेकावर कौतुकाचा वर्षाव केला होता. नाना तऱ्हेची उंची कापडं, भांडी कुंडी, सोनं नाणं, वर आहेराला गाडगभर पैसं मिळालं होतं. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. संपादन प्रसाद पवार. नक्की ऐका. आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.